नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आता आपण पाहणार आहोत की जी स्त्री रात्री पतीसोबत झोपत नाही तिने कान उघडून लक्ष देऊन ऐका, नाहीतर अन्यथा पश्चाताप करावा लागेल. तर याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो बघा, तुमच्यासाठी खूप खास आणि महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे आणि विषय थोडा वेगळा आहे पण अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या सामाजिकदृष्ट्या विचार करता हा विषय खूप खास आणि महत्त्वाचा आहे. आजचा विषय आहे की जी स्त्री आपल्या पतीसोबत शयन कक्षात अर्थात बेडरूममध्ये झोपत नाही किंवा पतीसोबत झोपत नाही त्यांना नंतर पश्चाताप करावा लागतो. असे का म्हटले जाते? तर हे खरं आहे का? तर सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की पती पत्नीने एकत्र झोपले पाहिजे, नाहीतर पत्नीला कोणत्या यातनेचा त्रास सहन करावा लागतो. खरंच पती पत्नीने एकत्र झोपणे आवश्यक आहे का? ते खूप गरजेचं आहे का? आणि जर वेगवेगळे झोपले तर काय होते? याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आता जाणून घेऊया की पत्नीने पतीसोबत झोपणे का महत्त्वाचे आहे. तर बघा मित्रांनो, शिव-नारद मुनींची कथा यानुसार पती पत्नीने एकत्र का झोपले पाहिजे यानुसार सविस्तर माहिती कथेद्वारे समजून घेऊया. मनुष्याच्या 3 प्रमुख चुका कोणत्या आहेत हे देखील पाहणार आहोत. अशा प्रकारे चुका आहेत ज्या मनुष्य स्वतः जाणून बुजून करतो आणि त्याचे परिणाम त्याला नंतर भोगावे लागतात. म्हणून 2 विषयावर आधारित आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती खूप गरजेची आहे आणि अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता कथा सांगण्यास समजवण्यासाठी ती कथा कोणती आहे, त्या कथेचं महत्त्व काय आहे. तर बघा मित्रांनो, देवर्षी महाराज नारायण याचा जप करत पृथ्वी लोकात भ्रमण करत असतात. तेव्हा त्यांना पाहिलं की एक माणूस रात्रीच्या वेळी जंगलाकडे खूप वेगाने जास्त जात असतो. देवर्षी नारद त्या माणसाला असं म्हणतो की विचार करून लागेल की ते एवढ्या रात्री सगळेच आपल्या घरात गाढ झोपलेले असतात, तेव्हा हा माणूस रात्री जंगलाकडे का जात आहे असा विचार देवर्षी नारद मुनी करत असतात. तर त्या माणसाचा पाठलाग करू लागतात आणि माणूस वेगाने पुढे जात असतो आणि देवर्षी नारद आकाशा मार्गाने त्याचा पाठलाग करत असतात. तर बघा, काही वेळाने तो माणूस एका झोपडीजवळ पोचतो. तिथे एक अतिशय सुंदर देखणी स्त्री राहत असते. झोपडीच्या बाहेर दिसते आणि ती अतिशय सुंदर असते. जेव्हा तिने त्या तरुण माणसाला येताना पाहिलं तेव्हा ती खूप म्हणू लागली की मी खूप वेळापासून तुमची वाट पाहत होते, तेव्हा तुम्ही खूप वेळ कुठे गेले होतास? तर तो माणूस उत्तर देतो की प्रिये, आज माझी पत्नी खूप उशिरा झोपली म्हणून मला येण्यास थोडा उशीर झाला. तेव्हा ती सुंदर स्त्री म्हणते, काही हरकत नाही, तुम्ही आलात ना हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मला देखील माझ्या पतीला झोपवण्यात थोडा उशीर झाला, पण तरीही मी तुमच्यापेक्षा थोडी आधी आले. त्या दोघांचे बोलणे ऐकत होते. आयुष्याचा खरा अर्थ आनंद घेऊत या, ते बोलून ते दोघे झोपडीत गेले. इकडे देवर्षी नारद विचार करू लागले की पृथ्वी लोकातील स्त्री पुरुष जे विवाहाच्या पवित्र बंधनात अडकले आहेत, तरीही आपल्या जीवनसाथीचा असे विश्वासघात का करू शकतात? परक्या स्त्रीबरोबर संबंध का ठेवू शकतात? त्यांना काही वाटत नाही का? अशा त्या कृतीने जर देखील भीती वाटत नाही का की आपली पती किंवा पत्नी सोबत विश्वासघात करणं किती मोठं पाप आहे? अशा प्रकारे देवर्षी नारद यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होतात. तर या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी देवर्षी नारद मुनी नारायण करत कैलास पर्वतावर गेले आणि तिथे काही वेळानंतर कैलास पर्वताला पोचताच भगवान शिव विराजमान होत असतात. नारायण जप करत आकाशमार्गाने कैलास पर्वताच्या दिशेने जाऊ लागलेले. काही वेळानंतर कैलास पर्वतावर पोचताच तिथे भगवान शिव यांच्या आसनावर विराजमान होते. भ्रमण करण्यासाठी गेलो होतो तेव्हा तेथे मी एक विचित्र घटना पाहिली. एक तरुण व्यक्ती परक्या स्त्रीकडे संबंध ठेवण्यासाठी का बरं जात असतो? तो त्याच्या पत्नीचा विश्वासघात करतो का? असा माझ्या मनात प्रश्न आलेला आहे. याचं उत्तर शोधण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे. तर भगवान शिव म्हणाले, हे देवर्षी नारद, तुमचा प्रश्न विचारण्यात मी नक्कीच तुमच्या शंकेचं निरसन करीन, नक्कीच उत्तर देईन. तर नारद
नारदजी मुनी म्हणाले की प्रभू, मी तुमच्याकडे जाणून घेऊ इच्छितो की काही स्त्रिया त्यांच्या पतीसोबत झोपत नाही ना त्यांची रतक्रिया करू देत नाही. पतीसोबत न झोपल्यामुळे आणि रतक्रिया न केल्यामुळे त्या स्त्रीच्या जीवनावर काय परिणाम होतो? आणि हे प्रभू, मनुष्य आपल्या जीवनात अशा कोणत्या 3 चुका करतो ज्यामुळे मनुष्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो? आपल्या आयुष्यात कोणती 3 कार्य कधीच करू नये? तर भगवान शिव देवर्षी नारद यांचे बोलणे ऐकून म्हणाले, हे देवर्षी नारद मुनी, तुम्ही आज समस्त मानव जातीचे कल्याणाचा प्रश्न विचारला आहे. तुम्ही फारच उत्तम प्रश्न विचारला आहे, पण प्रत्येक मनुष्याने एकदा तरी जाणून घेतलं पाहिजे, कारण लोक तरुणपणात केलेल्या चुकांमुळे आपले संपूर्ण जीवन बर्बाद करतात. जे लोक आपले जीवन आनंद ठेवू इच्छितात त्यांच्यासाठी ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण आणि एक ज्ञानवर्धक कथेद्वारे या प्रश्नांनी उत्तर देणार आहे. जर तुम्ही कथा लक्षपूर्वक ऐकली असेल तर भगवान शिवच्या मुखातून हे ऐकताच देवर्षी नारद म्हणाले, हे प्रभू, मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेन. कृपया तुम्ही मला ती कथा लवकर सांगा. तर मी तुम्हाला वचन देतो की मी ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐकेल. आणि प्रभू, या कथेचे प्रसार मी सर्व लोकांमध्ये करेल. यानंतर भगवान शिव कथा सांगण्यास सुरुवात करतात आणि म्हणतात, ही फार पूर्वीची गोष्ट आहे. त्याला एक मुलगा होता. त्याचे नाव होतं गजानन होते. तो शेतकरी खूप मेहनती होता, श्रीमंत होता. त्याला त्याच्या शेतीतून चांगले धान्य मिळत होते. तो काही धान्य बाजारात विकून पैसे कमवायचा आणि काही धान्य घरात साठवून ठेवायचा. त्यातून तो आपल्या गरजा पूर्ण करत होता. त्यामुळे तो शेतकरी धनवान होत गेला. म्हणून तो शेतकरी आपल्या मुलांवर म्हणजे गजाननावर खूप प्रेम करत होता. आता आपल्या मुलाला काहीही कमी पडू देत नसे. त्याला खूप स्वातंत्र्य दिले होते, पण अधिक स्वातंत्र्यामुळे गजानन बिघडला होता, वाया गेला होता. जे आपल्या मुलांना आपण खूप स्वातंत्र्य देतो, पैसा कमवण्याची गरज भासवून देत नाही, अशी मुलं वाईट मार्गाला जातात. लग्नाआधीच गजाननने वेशीकडे जाण्यास सुरुवात केली. एके दिवशी शेतकऱ्याला समजले की त्याचा मुलगा जुगार खेळतो, दारूही पितो, व्यसनी झाला आहे. आणि शेतकऱ्याला हे समजल्यावर त्याला खूप दुःख झाले. त्याने विचार केला की हे सर्व गजाननला दिलेल्या खूप स्वातंत्र्यामुळे झाले आहे. त्याने ठरवले की आता त्याच्या मुलाचे लग्न लावून द्यायचं. शेतकऱ्याने असा विचार केला की लग्नानंतर जेव्हा त्याची पत्नी घरी येईल तेव्हा त्याची पत्नी त्याला समजावेल, कदाचित तिचं ऐकून घेईल, असा विचार करू लागला. शेतकऱ्याचे आपल्या मुलावरचे गजाननचे लग्न लावून देऊन विवाह झाल्यानंतर गजानन घरात राहू लागला, कारण त्याची पत्नी अत्यंत सुंदर, मनमोहक आणि रूपवती होती. काही काळानंतर गजाननच्या आईवडिलांचे वय झाले. हे फार वृद्ध झाले आणि एक दिवस असा आला की त्यांना हे जग कायमचं सोडून द्यावं लागलं. मित्रांनो, पुढे भगवान शिव म्हणाले, देवर्षी नारद, खरी कथा तर आता इथून पुढे आहे. गजाननची पत्नी अत्यंत सुंदर होती. त्यामुळे गजाननची कामवासना शांत होऊ लागली होती, पण जुगार खेळण्याची सवय काही केल्या जात नव्हती. आणि गजानन जुगारात आपली संपूर्ण संपत्ती गमावून बसला. त्याच्याकडे काहीच उरलं नव्हतं. ना त्याच्याकडे पैसा होता, ना त्याच्याकडे कोणते कौशल्य होतं. देवर्षी नारदाने एके दिवशी त्याच्या पत्नीने सांगितले, आता आपल्याकडे काही शिल्लक राहिले नाही. तुम्ही राजाकडे जा आणि तिथे काहीतरी काम शोधा, जेणेकरून आपले जीवन चालवता येईल. भगवान शिव म्हणाले, ही समजण्यासारखी गोष्ट आहे की जर एखादी व्यक्ती राजाकडे नोकरी मागण्यासाठी जात असेल तर राजा आधी विचार करतो की तू काय करू शकतो. जर तुमच्याकडे काही चांगलं कौशल्य असेल तरच राजा तुम्हाला नोकरी किंवा काम देऊ शकतो. जर एखादी कोणतेही कामावर ठेवत असेल तर म्हणतो. गजाननला काहीच येत नव्हतं, ना कोणते काम, ना कोणते कौशल्य. लहानपणापासून त्याचा खूप लाड झालेला असतो, त्यामुळे त्याला कोणत्याच कामाची सवय नव्हती. आईवडिलांनी त्याचा खूप लाड केला होता. त्याला 2 मुलगे झाले. त्यांचे लग्न लावायचे होते, म्हणून पैशाची गरज खूप होती. गजानन त्याचे घर चालवणे खूप कठीण जात होते, म्हणून गजानन धान्यासाठी पूर्ण मोकळा झाला होता. आता त्यांनी आपल्या शरीराची सर्व शक्ती पूर्णपणे नष्ट केली होती. एके दिवशी गजानन कामवासना शमविण्यासाठी आपल्या पत्नीकडे जातो, परंतु त्याची पत्नी रतक्रिया करण्यास त्याला नकार देते. ती म्हणते की
जगातील सर्व सुख फक्त कामवासनेत नसते, तर गरजवंतांची मदत करण्यात देखील असते. जे लोक कामवासनेमुळे वेडे होतात ते बरबाद होतात. त्याच्या घरी धनधान्याची बरकत राहत नाही. आज तुमच्यावर सुद्धा तीच वेळ आली आहे. भगवान शिव म्हणतात, स्त्रियांनी या 3 चुका सांगणार आहे की या गोष्टी आणि या चुका लक्षपूर्वक ऐका. काही पुरुष जाणून बुजून अशा चुका करतात, तर काही लोक अनावधानाने या चुका करत असतात, मुद्दाम सुद्धा करत असतात. परंतु ज्याच्याकडून या चुका घडतात त्याचे आयुष्य बरबाद होतं. पहिली चूक म्हणजे आपल्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळात चांगले शिक्षण आणि कौशल्य न मिळवता तुम्ही जर ही चूक केली तर तुमच्या मुलांनाही ही चूक तुमच्या मुलांचे जीवन बरबाद करतात आणि मुलांचे भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. ही चूक तुम्हाला आयुष्यभर त्रास देते. दुसरी चूक म्हणजे कामांना पुढे ढकलण्यासाठी सवय. जर तुम्ही तुमच्या तरुणपणातच कोणतेही काम करण्यास टाळाटाळ केली किंवा योग्य वेळी कोणतेही काम नाही केले, तर त्याचा परिणाम असा होईल की तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यास खूप मोठ्या अडचणी येऊ शकतात. आणि तिसरी चूक म्हणजे तरुणपणी चुकीच्या संगतीत जाणे किंवा वाईट सवयींना बळी पडणे हे तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्यापासून रोखते आणि बरबादीकडे नेते. सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं. आणि जर तुम्ही तुमच्या तरुणपणी तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले नाही, तर तुम्हाला इथून पुढे जाऊन अशा प्रकारचे रोगांना सामोरं जावं लागू शकतं. आरोग्याची विशेष काळजी घेणं खूप महत्त्वाचे आहे आणि तुम्ही तुमच्या जीवनाच्या सुरुवातीस योग्य मार्गाने केले तर आपल्याला अडचणींना सामोरं जावं लागत नाही. मला तुमच्यासोबत झोपायची इच्छा होत नाही. आता वय अर्धापेक्षा जास्त झाले आहे. भगवंताच्या सेवेत विलीन होऊ इच्छितो. भगवंत नक्कीच आपली मदत करतील. आता ही वेळ आहे की आत्म्याला परमात्म्याशी जोडले जावे. आपण बालावस्थेतून तरुणापर्यंत लोकांचे जीवन ब्रह्मचारी असते. ब्रह्मचार्यानंतर ते वैवाहिक जीवनात प्रवेश करते आणि वैवाहिक जीवनात ते दाम्पत्य पुत्राची कामना करतात आणि पुत्र झाल्यावर सून मिळवण्याची इच्छा करतात. मग वृद्ध होतात आणि परत ब्रह्मचारी जीवनात ते परत जातात. जिथून ते वैवाहिक जीवनात आले होते तिथून ते परत ब्रह्मचार्य जीवनात जाणे योग्य आहे. अशा प्रकारे आपण आपले तारुण्य वाईट सवयींमुळे बरबाद केले तर आपल्याला वाईट कर्म आपल्याला वाईट फळ देऊन आपले जीवन पूर्णपणे अडचणीत येऊन पोचते. म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीसोबत रतिक्रिया केली पाहिजे. त्याच्या कामवासनेस शांत केली पाहिजे, जेणेकरून तिचा पती परक्या स्त्रीकडे बघणार नाही किंवा त्याच्या जाळ्यात अडकणार नाही. पती पत्नी जवळ झोपले पाहिजेत. हे वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा सिद्ध झाले आहे. पती पत्नीने जवळ झोपल्याने हृदयविकाराचा झटका येत नाही, कारण पती पत्नी एकमेकांच्या जवळ असतात. सर्व चिंता विसरून एकमेकांशी प्रेमाने राहतात. पती पत्नी एकत्र किंवा जवळ झोपल्यामुळे भावनिक सुरक्षा वाढून ताणतणाव कमी होतो, ज्यामुळे रक्तदाब व कॉर्टिसोल नियंत्रणात राहते. हे थेट हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि झोपेचे येणाऱ्या हृदयविकाराचा झटका रोखण्यास मदत करत असते. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की सांगा. पुढची गोष्ट म्हणजे स्त्रीने समजून घेतलं पाहिजे की तिची पती कामवासनेत खरंच खूप लुप्त होत असेल तर हळूहळू त्याला योग्य प्रकारे साथ दिली पाहिजे आणि योग्य मार्गावर आणले पाहिजे. तर ही माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.